आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. सकाळ झाली. पक्ष्यांच्या किलबिलाटाने सत्यजितला जाग आली. डोळे उघडून तो उठणारच होता. तितक्यात त्याला त्याच्या पोटावर कसला तरी भार जाणवला. त्याने बघितलं तर ती एखाद्या लहान निरागस बाळासारखी त्याला बिलगून त्याच्या पोटावर डोकं ठेवून झोपली होती. तिला बघताच तो गालात हसला. तिच्या मऊ गालाचा स्पर्श त्याला होत होता. थँक यू एंजल फॉर दिस ब्युटिफुल नाईट. तो खूप प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. त्याच्या स्पर्शाने तिलाही जाग येऊ लागली होती. लुकलुक करत तिने तिचे डोळे उघडले. उलटा हात तोंडावर ठेवत तिने एक आळस दिला आणि त्याच्या पोटावरून उठले. अजूनही तिच्या लक्षात आलं नव्हतं की ती त्याच्या पोटावर डोकं ठेवून झोपली होती. गुड मॉर्निंग एंजल. पाठीमागून तिला हातांचा विळखा पडला. तशी ती ब्लँक झाली. आत्ता कुठे ती वास्तवात आली होती. तिला कालची रात्र आठवली. ते क्षण आठवताच तिला खूप लाज वाटू लागली. गुड मॉर्निंग एंजल. तो तिच्या खांद्यावर ओठ टेकवत म्हणाला. तसं तिने दोन्ही हातात ब्लँकेट घट्ट पकडून ठेवलं. गुड मॉर्निंग जीत, ती म्हणाली. पण तिच्या हृदयाची धडधड थांबायचं नावच घेत नव्हती. असं रुखसुखा गुड मॉर्निंग, नॉट फेअर. असं म्हणत त्याने तिच्या दोन्ही खांद्याला पकडून तिला मागे फिरवलं. तिची तर नजर वर करून बघायची पण हिंमत होत नव्हती. हाय ये मॉर्निंग ब्यूटी, कहीं हमारी जान न ले ले. तो एका बोटाने तिचा चेहरा वर करत म्हणाला. तिला खूप लाज वाटली. तशी ती त्याला बिलगली. त्याने पण हसून तिला जवळ घेतलं. वहिनी. बाहेरून मोठ्याने आवाज आला. तसं दोघेही दचकून बाजूला झाले. वहिनी दार उघड, मला तुला काहीतरी सांगायचंय. बाहेरून शिवाचा आवाज आला. तसं सत्यजितने डोक्याला हात लावला. कारण शिवाने त्या दोघांच्या क्यूट मुवमेंटचे 3, 13, 9, 12 वाजवले होते. आय स्वेअर हा एखाद्या दिवशी माझ्या हातचे फटके खाणार आहे. सत्यजित वैतागून म्हणाला. पण त्याचा तो वैतागलेला चेहरा बघून तिला मात्र खूप हसायला आलं. लहान आहे होतो, तुम्ही का त्याच्यावर चिडचिड करत असता, ती म्हणाली. लहान आणि तो सरकारने घालून दिलेल्या अटीनुसार जर 21व्या वर्षी त्याचं लग्न करून दिलं असतं ना, तर आतापर्यंत वर्षाला 1 याप्रमाणे 4-5 पोरांचा बाप झाला असता तो. सत्यजित वैतागून म्हणाला. काही काय बोलता हो, तो बिचारा ऐकून घेतो म्हणून तुम्ही त्याला काहीही बोलत असता. असं म्हणत तिने अंगावरचं ब्लँकेट बाजूला केलं आणि ती बेडवरून खाली उतरली. पण ती एकच पाऊल पुढे गेली असेल तितक्यात तिच्या ओटीपोटातून जबरदस्त कळ आली. तशी ती पुन्हा बेडवर बसली. तिची ती रिॲक्शन आणि आवाज ऐकून तो घाबरला आणि लगेच सरकून तिच्या जवळ येत म्हणाला. एंजल, व्हॉट हॅपन्ड? काय होतंय तुला? तो म्हणाला.
वहिनी, उघड ना दार. बाहेरून पुन्हा शिवाचा आवाज आला. शिवा, थांब थोडा वेळ. सत्यजितने आवाज देऊन सांगितलं. एंजल, सांग ना, काय होतंय तुला? तो तिचा चेहरा उंजळीत पकडून म्हणाला. तिच्या चेहऱ्यावरची वेदना त्याला स्पष्ट दिसत होती. जीत, नका इतके घाबरू. मी ठीक आहे. फक्त पोटात थोडी कळ आली होती. असं म्हणत तिने चेहरा नॉर्मल केला. आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊया. तू चल. तो तिच्या काळजीने म्हणाला. जीत, मी ठीक आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. असं म्हणत ती बेडवरून खाली उतरली आणि चालत दरवाजाजवळ गेली. खरं तर तिचं पोट प्रचंड दुखत होतं, पण आपण उठलो नाही तर शिवा तसंच बाहेर आपली वाट बघत बसेल असा विचार करून तिने स्वतःला हिंमत दिली आणि जाऊन दरवाजा उघडला. शिवा, काय रे, काय झालं? ती त्याच्याकडे बघून म्हणाली. पण जसं शिवाने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तसा तो एकदम शांत झाला. तिचा मलूल झालेला चेहरा, अस्ताव्यस्त केस आणि पोटावर असलेला एक हात, यावरून त्याला जे काही कळायचं होतं ते कळून गेलं. त्याने तिच्या पाठीमागे बघितलं तर सत्यजित त्याच्या शर्टची बटन्स लावत होता. त्याने एक जळजळीत कटाक्ष टाकत सत्यजितकडे पाहिलं. तसं सत्यजितच्या भुवया उंचावल्या. अरे बोल ना, काय झालं? काय सांगायचं होतं? ती चेहऱ्यावर हसू ठेवत म्हणाली. पण तिच्या आवाजातली वेदना त्याला स्पष्ट जाणवली. तसं त्याने हाताच्या मुठी घट्ट आवळल्या. काही नाही, असंच. तू ठीक आहेस ना? तो तिच्या मलूल झालेल्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला. हो, मी ठीक आहे. तिने जबरदस्ती हसून उत्तर दिलं. पण त्याच वेळेला तिने दोन्ही हातांनी तिचं पोट गच्च आवळून धरलं होतं, कारण पोटातून निघणारी कळ आता तिला असह्य होत होती. शिवा, तू इतका आरडाओरडा करत का आलायस? सत्यजित दाराजवळ येत थोडं रागातच म्हणाला. आधी तू मला हे सांग की तू इतक्या लेटपर्यंत कसं काय झोपलेला होतास? जिमला का नाही गेलास? शिवाने त्याच्या नजरेला नजर देत विचारलं. तसंच सत्यजितच्या भुवया उंचावल्या गेल्या, कारण आज पहिल्यांदा तो इतकी हिंमत करून त्याला उलट प्रश्न विचारत होता. वहिनी, तू फ्रेश हो, मग आपण सोबत नाश्ता करूया. शिवा दुर्वाकडे बघून म्हणाला. तशी ती मान डोलवत आत निघून गेली. चालताना एक दोन वेळा तिने टेबलचा आणि भिंतीचा आधार घेतलेला शिवाने पाहिलं होतं आणि ते बघून त्याचा राग अजूनच उफाळून आला. ती बाथरूममध्ये गेल्याचं बघून शिवा एक पाऊल पुढे सरकला आणि सत्यजितच्या एकदम समोरासमोर उभं राहून त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. हे बघ भाई, मी समजू शकतो की तुझं नवीन लग्न झालंय आणि तुमच्या नात्याची सुरुवात कुठून तरी आणि कधीतरी करावीच लागणार आहे. पण मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू वहिनीचा भूतकाळ इतक्या सहजासहजी कसं काय विसरलास? तिच्यासाठी हे सगळं विसरून नव्याने सुरुवात करणं खूप कठीण आहे. तेव्हा तिला त्रास होणार नाही याची काळजी घे. आज मी तिचा चेहरा जसा पाहिलाय ना तसा मला परत दिसता कामा नये. समजलं? शिवा ज्या टोनमध्ये म्हणाला ते बघून सत्यजितच्या भुवया उंचावल्या गेल्या, कारण आज पहिल्यांदा त्याने इतकं बोलायची हिंमत केली होती. धमकी देतोयस तू मला?
सत्यजित पण एक पाऊल पुढे सरकत त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. दोघेही भाऊ उंचीने आणि शरीरयष्टीने ऑलमोस्ट सारखेच असल्यामुळे एकमेकांना पुरेपूर टशन देत होते. तुला जे समजायचंय ते समज, पण मला वहिनीच्या डोळ्यात कधी अश्रू आणि वेदना दिसता कामा नये, शिवा म्हणाला. बायको आहे ती माझी आणि आई आहे ती माझी. सत्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच शिवा आवाज चढवत म्हणाला. तसा सत्यजित शांत झाला. शिवा रागात बोलला तर खरा, पण दुसऱ्या क्षणाला त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली. रागाच्या भरात आपण भाईवर आवाज चढवला हे लक्षात येताच त्याने सुस्कारा सोडत स्वतःला शांत केलं आणि डोळे बंद करत स्वतःचा राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने डोळे उघडले आणि यावेळी तो शांत आवाजात म्हणाला. 15 मिनिटांनी मी परत येईन वहिनीला न्यायला. तोपर्यंत तिची काळजी घे. असं म्हणत तो त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून तिथून निघून गेला. ओव्हर पॉझेसिव्ह लेकरू, आज आईसाठी चक्क बापाला भिडलंय. तो जाताच सत्या बडबडला. काय रे, आज एकटाच आलास? वहिनीचं आवरलं नाहीये का? सूर्या त्याच्याकडे बघून म्हणाला. आवरते ती, तिला थोडं बरं नाहीये, शिवा म्हणाला. तसं सूर्याने हातातला पेपर लगेच खाली ठेवला. बरं नाहीये? काय झालंय तिला? थांब मी बघून येतो. असं म्हणत सूर्या त्याच्या जागेवरून उठला, पण तितक्यात शिवाने त्याचा हात पकडला आणि त्याला परत सोफ्यावर बसवत म्हणाला. अंघोळीला गेलीये ती, येईल थोड्या वेळात. तो म्हणाला. शिवादा, खरं खरं सांग, काय झालंय वहिनीला? सूर्या शिवाकडे बघून म्हणाला. शिवाने आजूबाजूला पाहिलं तर अजूनही नाश्त्यासाठी कोणी आलेलं नव्हतं. कुणीही नाहीये हे बघून त्याने हळू आवाजात सूर्याच्या कानात काहीतरी सांगितलं. व्हॉट? भाई असा कसा वागू शकतो? त्याला वहिनीची काही काळजी आहे की नाही? सूर्या रागात हाताची मूठ आवळत म्हणाला. मला पण राग आलाय त्याचा. तू वहिनीचा चेहरा बघायला हवा होतास. पूर्ण कोमेजून गेली होती ती. मी तर भाईला धमकीच देऊन आलोय. सूर्या, मी वहिनीला अशा त्रासात नाही बघू शकत. आज मी तिला अजिबात ऑफिसला जाऊ देणार नाहीये आणि मी सुद्धा जाणार नाहीये. शिवा खूप रागात बोलत होता. दुर्वाचा तो मलूल चेहरा आणि तिने पोटावर पकडलेला हात, हे दृश्य त्याच्या डोळ्यांसमोरून जायलाच तयार नव्हतं. शिवा, सूर्या, रती ते काय बसलाय? या की इकडं. शीला, अगं पडदिशी छान नाश्ता आण, लेकरांना भूक लागली असल. अक्का पदर सावरत त्यांच्या खोलीतून बाहेर येत म्हणाल्या. अक्काच्या आवाज देण्यामुळे दोघेही चुपचाप टेबलवर येऊन बसले. थोड्याच वेळात अप्पा आणि संपत काका पण आले. सुनबाई आल्या नाही का अजून? संपत काकांनी विचारलं. मी आलोच वहिनीला घेऊन. असं म्हणत शिवा त्याच्या जागेवरून उठला, पण तितक्यात त्याने पाहिलं की सत्यजित दुर्वाचा हात पकडून तिला खाली घेऊन येतो. सत्यजितचं पण शिवाकडे लक्ष गेलं, तर शिवा मारक्या बैलासारखा त्याला एकदम रागीट लूक देऊन बघत होता. सत्यजितला मात्र त्याच्या नजरेने काही फरक पडला नाही.
तो दुर्वाचा हात पकडून तिला हळूहळू खाली आणत होता. वहिनी, आर यू ओके ना? असं म्हणत सूर्या पटकन तिच्या जवळ गेला आणि त्याने सत्यजितचा हात बाजूला करत तिचा हात पकडला. हे इतकं फास्ट घडलं की दुर्वाला पण काही समजलं नाही. सत्यजित गोंधळलेल्या नजरेने समोरचा प्रकार बघत होता. तिला टेबल जवळ नेता नेता सूर्याने पण सत्यजितला एक टफ लुक दिला. घ्या, एकाची नौटंकी कमी पडत होती म्हणून आता हा पण त्यात सामील झालाय. सत्यजित कपाळावर 2 बोटं घासत म्हणाला. सूर्या, अरे मी ठीक आहे, दुर्वा म्हणाली. पण सूर्याने तिचा हात सोडला नाही. त्याने तिला चेअरवर व्यवस्थित बसवलं. तेव्हा कुठे त्याने तिचा हात सोडला. दुर्वा, बाळा, काय झालं? तब्येत बरी नाहीये का? अप्पांनी विचारलं. हो अप्पा, वहिनीची तब्येत बरी नाहीये, त्यामुळे आज वहिनी ऑफिसला जाणार नाहीये आणि मी तिची काळजी घ्यायला घरीच थांबणार आहे. आज मला कोणी किती पण धमकावलं किंवा मारलं तरी मी वहिनीला सोडून कुठेही जाणार नाहीये. शिवा सत्यजितच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आणि फिरून दुर्वा शेजारच्या खुर्चीत जाऊन बसला. आता दुर्वाच्या एका बाजूने सूर्या होता आणि दुसऱ्या बाजूने शिवा. अप्पा, संपत काका आणि अक्का गोंधळून एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. सत्यजितला त्यांच्या या नौटंकीचं हसायला येत होतं. बिचारा दुर्वाला मात्र काय चाललंय काहीही कळत नव्हतं. सत्यजित काहीही न बोलता अक्का शेजारी जाऊन बसला. शीलाने सगळ्यांसाठी चहा नाश्ता सर्व केला. सगळे चुपचाप नाश्ता करत होते. अप्पांनी नजरेनेच अक्काला काय झालं म्हणून विचारलं. अक्काने सुद्धा नजरेनेच मला काहीही माहित नाही असं उत्तर दिलं. वहिनी, तू सूप पिणार का? थांब, मी करून आणतो, असं म्हणत शिवा उठला. तितक्यात दुर्वाने त्याचा हात पकडून त्याला थांबवलं आणि परत त्याला खुर्चीत बसवलं. शिवा, रे मी ठीक आहे, तुम्ही दोघं काय इतकं हायपर होताय? दुर्वा म्हणाली. नाही वहिनी, तुझा चेहरा खूप कोमेजलेला दिसतोय. शिवादा बरोबर बोलतोय. तुला बरं नाहीये, त्यामुळे तू आज ऑफिसला जायचं नाहीये, घरीच आराम करायचेस. दुपारपर्यंत शिवादा थांबेल. दुपारून हवं तर मी घरी येईन, पण आज आम्ही दोघं तुला एकटं सोडणार नाहीये, सूर्या म्हणाला. तसंच संपत काका, अक्का आणि अप्पा तिघेही गालातल्या गालात हसू लागले. सत्यजित मात्र निर्विकार चेहऱ्याने नाश्ता करत होता. नौटंकी कुठले? सत्यजित उपम्याचा घास तोंडात टाकत मनातच म्हणाला. सुनबाई, आता या दोघांनी निर्णय सुनावला म्हणजे सुनावला. हे दोघं काय तुला आज ऑफिसमध्ये पाय ठेवू देणार नाहीत, तेव्हा आता त्यांच्यासोबत डोकं लावू नकोस. दोघेही एकापेक्षा एक हट्टी आहेत. अप्पा हसत म्हणाले. तसं दुर्वा खूप प्रेमाने त्या दोघांकडे बघू लागली. तिने एक छोटीशी स्माईल दिली, पण तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून त्या दोघांच्या चेहऱ्यावर मात्र भली मोठी स्माईल आली. अक्का, मी परवा 2 दिवसांसाठी मुंबईला जाणार आहे, सत्यजित बोलत होता. तितक्यात शिवा त्याचं बोलणं मध्येच तोडत म्हणाला. अक्का, तू काळजी करू नकोस. भाई जरी नसला ना तरी मी आणि सूर्य आहे. आम्ही घर पण सांभाळू आणि वहिनीची पण काळजी घेऊ, शिवा म्हणाला.
तसं बाकी सगळे डोळे फाडून त्याच्याकडे बघू लागले. सत्यजितच्या पण भुवया उंचावल्या. तू कधी एवढा मोठा झाला र, घर सांभाळायला? संपत काका शिवाकडे बघून हसत म्हणाले. काका, मी लहानपणापासून मोठाच आहे, तुमच्याच ते कधी लक्षात आलेलं नाहीये. शिवाने तिरकसपणे उत्तर दिलं. तसे ते सगळे तोंड तापून हसू लागले. दुर्वाला पण हसायला येत होतं. हसू नका तुम्ही, आज मी खूप सिरियस आहे, शिवा म्हणाला. तसे सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. थोडा वेळ त्यांनी एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं आणि मग एक साथ सगळ्यांचं हसू फुटलं. सगळे जोर जोरात हसायला लागले. फक्त शिवा आणि सूर्या दोघेही चुपचाप बसले होते. सत्यजितला पण हसायला येत होतं, पण त्याने खूप मुश्किलने त्याचं हसू कंट्रोल केलं. कारण शिवा अजूनही खुन्नस देत त्याच्याकडे बघत होता. अक्का, माझं झालंय, मी निघतो. एंजल, टेक केअर. मी डॉक्टरांना फोन केलाय, ते येऊन तुझं चेकअप करतील. काही त्रास होत असेल तर त्यांना सांग. सत्यजित तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला. पण त्याने तिला स्पर्श केल्याचं बघून शिवाच्या मुठी मात्र जागेवर घट्ट झाल्या. हो, मी घेईन काळजी, तुम्ही जा. आज तुमची खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे, दुर्वा म्हणाली. वहिनी, माणसाला ना प्रायोरिटीज समजायला पाहिजेत. आपल्यासाठी नेमकं काय महत्वाचं आहे ते कळायला पाहिजे. शिवाने परत सत्यजितला टोमणा मारला. सूर्या, नाश्ता झाला असेल तर आवरून ऑफिसला निघ. सत्यजित सूर्याकडे बघून म्हणाला. त्याच्या या वाक्यावर सूर्याने काहीही उत्तर दिलं नाही. तो न बोलता त्याच्या जागेवरून उठला आणि त्याच्या नजरेला खुन्नसवाली नजर देत त्याच्या खोलीत निघून गेला. बाय, टेक केअर. सत्यजित तिच्या डोक्यावरून खूप प्रेमाने हात फिरवत म्हणाला आणि निघून गेला. वहिनी, तू हे नको खाऊ, यात तेल जास्त आहे. शिवा तिच्या समोरची प्लेट उचलत म्हणाला. शिवा, अरे खाऊ दे तिला. अक्का त्याच्यावर ओरडल्या. वहिनी, तू इडली सांबार खा, त्यात तेल नाहीये. तो स्वतः तिची प्लेट बनवत म्हणाला. चौघेही त्याच्याकडे खूप कौतुकाने बघत होते. एका अल्लड शिवाला जबाबदार होताना बघत होते. डॉक्टर, तुम्ही वहिनीला नीट चेक करा, मी आहे बाहेर. नुकतीच सत्यजितने पाठवलेली लेडी डॉक्टर घरी आली होती. शिवा तिच्या खोली बाहेर आला आणि त्याने खिशातून मोबाईल काढला. हॅलो सर, गुड मॉर्निंग. पलीकडून ताराचा आवाज आला. हॅलो, मिस पसारा. शिवा म्हणाला. सर, माझं नाव तारा आहे. पलीकडून तारा त्याचं बोलणं तोडत म्हणाली. हा, तेच. ऐक, मी ज्या फाईल्स मेसेज करून सांगतोय त्या सगळ्या फाईल घेऊन माझ्या घरी ये. पुढच्या 1 तासात मला तू पाटील वाड्यात पाहिजेस. शिवा म्हणाला. घरी? घरी का? तिने प्रतिप्रश्न केला. आज ना आमच्या घरी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे आणि मला फाईल्स खाव्याशा वाटतायत. त्याने एकदम सिरियस आवाजात उत्तर दिलं. अच्छा, ती म्हणाली. पण दुसऱ्या क्षणाला तो काय बोलला हे तिच्या लक्षात आलं. व्हॉट? ती म्हणाली.
तुला काय करायच्यात नसत्या पंचायती? जितकं सांगितलंय तितकं कर ना. पुढच्या 1 तासात सगळ्या फाईल्स घेऊन माझ्या घरी ये. बाय. असं म्हणत त्याने डायरेक्ट फोन कट केला. सडू, अखडू, डफर, इडियट, स्वतःला कोण समजतो काय माहीत. तिने हातातल्या फोनकडे बघत मन भरून त्याला शिव्या घातल्या. ती नुकतीच ऑफिसमध्ये आली होती, पण आता त्याचा फोन आल्यामुळे तिला पाटील वाड्यावर जावं लागणार होतं. तिने मेसेज बॉक्स चेक केला तर त्याने फाईल्सची लिस्ट पाठवली होती. तिने त्याच्या केबिनमधून सगळ्या फाईल्स कलेक्ट केल्या आणि पर्स घेऊन ती ऑफिसमधून बाहेर पडली. तिला मेसेज करून शिवा रूमच्या बाहेरून इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. हॅलो, दुर्वा म्हणाली. नुकताच सत्यजितचा तिला फोन आला होता. आले का डॉक्टर? त्याने विचारलं. हो आलेत, पण मी ठीक आहे जीत, तुम्ही उगीच काळजी करताय, ती सुस्कारा सोडत म्हणाली. मला माहिती आहे तू ठीक आहेस, पण हे तुझ्या लाडक्या लेकाला समजणार नाही. जेव्हा डॉक्टर स्वतःच्या तोंडाने तू ठीक असल्याचं सांगतील तेव्हाच तो विश्वास ठेवेल. कुठे आहे ती भटकती आत्मा? सत्यजितने विचारलं. कोण, शिवा? ती म्हणाली. हो. तो म्हणाला, बाहेर आहे. तुम्ही गेल्यापासून 1 सेकंदासाठी सुद्धा त्याने मला एकटं सोडलं नाहीये. आता डॉक्टर चेकअपला आलेत म्हणून बाहेर गेलाय. पण काय झालंय त्याला? असा विचित्र का वागतोय तो? दुर्वाने विचारलं. एंजल, एखादं लहान मुलं असतं बघ, त्याला ना एखाद्या गोष्टीची खूप आवड असते, पण ती गोष्ट त्याला लवकर मिळत नाही. आणि जेव्हा मिळते तेव्हा ती गोष्ट सोडायला तो तयार होत नाही. तसंच झालंय त्याचं. तो तुझ्यात माईला बघतो, त्यामुळे तुला होणारा त्रास त्याला सहन होत नाहीये. आणि तो त्रास तुला माझ्यामुळे झालाय. त्यामुळे सकाळी माझ्यावर उखडले होते साहेब. सत्या किंचित हसत म्हणाला. काय? दुर्वा आश्चर्याने म्हणाली. हो, मला इनडायरेक्टली धमकी पण दिली आहे तुझ्यापासून दूर राहायची. सत्या म्हणाला. व्हॉट? आत्ता मात्र दुर्वाला काय बोलावं तेच कळत नव्हतं. तशी तर माझी खूप इच्छा होती तुझ्याजवळ थांबायची, पण जर मी तुझ्याजवळ थांबलो असतो ना तर पाटील वाड्यात भूकंप आला असता. तो शक्यतो लवकर रागवत नाही, पण एकदा का त्याचं डोकं फिरलं की मग तो कोणाच्या बापाला पण ऐकत नाही. म्हणून मी चुपचाप ऑफिसला निघून आले. एनिवेज, काही त्रास होत असेल तर डॉक्टरांना सांग. आपण उद्या तुझ्या सगळ्या मेडिकल टेस्ट करून घेणार आहोत. तो म्हणाला. मेडिकल टेस्ट कशाला? ती म्हणाली. कराव्या लागतील, गरजेचं आहे. तो डॉक्टर श्रीवास्तवचं बोलणं आठवत म्हणाला. ओके बाय, ती म्हणाली. बाय, लव्ह यू. टेक केअर मी म्हणणार नाही, कारण माझी सावली तुझ्या सोबत आहे. तो घेईल तुझी काळजी. सत्या म्हणाला. तशी ती दाराकडे बघून गालात हसली. दाराच्या उघड्या फटीतून तिला शिवा इकडून तिकडे फेऱ्या मारताना दिसत होता. त्याला बघून तिचे डोळे पाणावले. मॅम, एकदा बीपी चेक करून घेऊया, डॉक्टर म्हणाले. तसं तिने डोळ्यातले अश्रू पुसले आणि फोन कट केला.
चेकअप झाल्यानंतर दुर्वाने आवाज देऊन शिवाला आत बोलवलं. तसा तो घाईघाईने आत आला. डॉक्टर काय सांगतायत याकडेच त्याचं सगळं लक्ष लागलं होतं. डॉक्टर, काय झालंय बहिणीला? ती ठीक तर आहे ना? तिला जास्त त्रास होत असेल तर आपण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. भावनेच्या भरात तो पटापट बोलू लागला. रिलॅक्स, त्यांना काहीही झालेलं नाहीये. फक्त थोडं पोटात दुखत होतं. बीपी पण नॉर्मल आहे. मी टॅबलेट्स दिल्या, त्या घेतल्यानंतर त्यांना बरं वाटेल. डोंट वरी, डॉक्टर म्हणाले. तेव्हा कुठे त्याचा भटकता आत्मा शांत झाला.